माझ्या आईचा बीपी होणार हे जाताना साहेब माझ्या आई ज्या पण नसते राहिली साहेब त्या भूती तिने पाहिलं एवढं वाईट वाटतं मला ती दवाखान्यात ऍडमिट. अच्छा काय झालं होतं? काय नाही बीपी वाढला. तुमची पोरं सगळी जेलमध्ये टाकली होती. हां बस चल हे आहे कोकणी कुटुंबाचं घर. अतिशय साधं घर आहे, गरीब कुटुंब आहे. ह्या गरीब कुटुंबावर प्रथम दर्शनी काही ठराविक मंडळींनी म्हणजे गावातील अन्याय केलाय असा त्यांचा आक्षेप आहे. आता ही बाब न्यायप्रविष्ट आहे, योग्य तो निकाल लागेल, काय विषय होईल ते होईल. परंतु हे घर मात्र खूप साधं आहे. हे घर त्यांनी तंटामुक्तीच्या अध्यक्षांकडनं विकत घेतलेलं आहे. यातले हे बाबा का? हे माझे वडील गणू आणि तंटामुक्त आदेशाचं म्हणणं आहे का हे माझ्या घरी फुकट राहता असं त्यांचं म्हणणं आहे का? आम्ही विकत घेतलंय साहेब आणि माझ्या आईच्या नावाने घरी विठाबाई गणू कोकणी घेतलं का विकत घरी? त्याची घरपट्टी भरता ना? हा घरपट्टी भरतो साहेब या घरच्या घरपट्टी विकत घेतलंय साहेब. लोक म्हणतात 7,000 वाटाय फुकट. तू बोलाय विकत घेतलंय आपण. हो इकडे कोण राहतं? इकडे नाही आम्हीच राहतो, फक्त हे आपले स्टोर रूम. बरोबर. नाही घरकुल का? नियम नियम अटी काही तर कच्चं घर आहे ना मातीचं. बघा ना आता. आता तुमचेच मित्र होते ना सरपंच आजी बोलू मी पाहिले त्यांची धाव. म्हणजे तिथं आम्ही जेव्हा येताना होतो तर मामाला मी म्हटलो हे मी पाहिलं तर जेवढं सुद्धा नव्हतं. तू म्हणता आता तुम्ही ज्या दिवशी घरी येशाल त्या दिवशी मी निवांत जेवण करेन. सकाळी उठायचे 4 वाजता उठायचे. त्यांचे ते जे काय असेल प्रोसेस काय करायला पाहिजे, कोण पुढं गेलं पाहिजे, डॉक्युमेंट काय केलं पाहिजे, एवढी धावपळ केली का यांनी यांच्या आयुष्यात कधीच धावपळ नसेल केली. अशोक घोलप यांचा काही छुपा पाठिंबा होतो अशी चर्चा? नाही. तेव्हा का कसं झालं, गावातून आहे ना, गावातून कोणी मदत केली काय केलं माहित नाही. फक्त गाव काय म्हणायचं, हे गाव ते 4-5 म्हणजे आपण काय बहीण सोडून येत ना, गाव सोबतच होतं आमच्या. गावगुंड हा बरोबर. आता तुम्ही शब्द बरोबर दिला. म्हणजे गाव गुंड कसं होतं नाही का, आता आम्ही आपण ते म्हणायचं नाही. आमच्या याच्यातून आहे का, शुभमचं सुद्धा त्याच्यामध्ये नाव घ्यावं अशी पण काही मागणी अहो होती. काय सांगायचं नागन आमच्या मी पोर काय म्हणलं समोर बघा आलं सगळ्यांची नाव घ्यायची का साहेब? हा आता तुम्ही माझ्या पोराला गुराढोरासारखं मारित होते, तुम्ही पाहिलं. तो तंटामुक्त अध्यक्ष काय लादी गोण्यावर तुम्ही फोटो पाहिले कसा मारित होता. हा आणि आमच्यावर 307 गुन्हे लावले साहेब. साहेब सत्य लाईट आली साहेब. एक शब्द आम्ही बोललेलो सत्य सर्व. काय तुमच्या भावना आहेत? बरोबर अक्षरशः तुम्ही पोलीस स्टेशनला जात होते, ते पोलीस तर त्या मावशीला हुसकावून देत होते. मलाही पण खूप मनस्ताप झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ज्या दिवशी मला सकाळी 11:15 वाजता फोन आला माझ्या बहिणीचा, म्हणजे आशाताई आमची बहीण आहे, तिच्या बारक्या बहिणीचा फोन आला. मला फोन आला की असं असं प्रसादला मारहाण झाली, रक्त खूप आलंय, YCMला ॲडमिट करायचं. डायरेक्ट डॉक्टरांनी चिठ्ठी दिली. तर मी बोला असं काय झालं, काय घटना झाली? तर मी ह्याला फोन लावला, ह्याचा फोन पहिला उचलला, मी पोलीस स्टेशनला आहे, परत डायरेक्ट याचा फोन काढून घेतला पोलीस स्टेशनने. नंतर परत एकदा फोन घेतला, 5 वेळा फोन लावला. ह्याला बोलले फोन उचलायचा नाही, माझा फोन घ्यायचा नाही. कोण आहे रे तू? मला पण असे बोलले. मी एक असं याचा भाचा, यांचा माझी बहीण आहे, ती आमची काकाची मुलगी आहे. आमचे काका सखाराम बाबूराव गाडगे कैलासवासी ते पण वारलेले, इंदुबाई सखाराम गाडगे ती काकी आमची मोठी काकी, हे पण वारलेले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची जी बहीण होती ती एकटीच होती, आणि भाऊजी आणि आमचे भाचे फक्त 3 जण आतमध्ये होती, आणि बहीण आमची नुसती एकटीच फिरत होती असं मला सांगत होती. नंतर ती आजी होती, ती आजीला BP लो झाला म्हणून तिला ॲडमिट केलेलं. ही इकडं सरकारी हॉस्पिटलला जा, किंवा पवारांकडे जा, किंवा पोलीस स्टेशनला जा, की सगळ्यांचे फोन उचला. एवढी गंभीर परिस्थिती होती. मी त्यानंतर अवचर सरांना फोन केला. अवचर सर मला बोलतात तुम्हाला माहीत नाही सत्य परिस्थिती काय, आणि मेसेजवर बोला माझ्याशी. नंतर मी DYSP पाटील साहेबांना बोलले. पाटील साहेब मला बोलतात की त्यांना सांगण्यात आलं की ही व्हिडिओ, हे जे कुऱ्हाड आहे ना, ही तुमच्या माणसाने मारलेली, हे तुम्हाला माहिती आहे का? त्यानंतर मी बोललो मी शहानिशा करून आता मुंबईमध्ये अर्ध्या रस्ते ते पोचतोय मी. त्यानंतर आम्ही सगळी कळालं, सगळे विषय कळलं. त्यानंतर मी आमच्या पद्धतीने तुम्हाला कळवलं. तुला बहिणीला बोला, तुला जे काय मत व्यक्त करायचे, तिचं म्हणणं होतं की माझ्या मुलांनी कुऱ्हाड मारलीच नाही, फक्त ती एकटी बोलत होती, आमच्या मागे कोणच नव्हतं. तिची बहीण बारकी, ती भाऊजी आमचे वाजगे म्हणून ते,
आणि आमचा आत्तीचा मुलगा सुजित वगैरे ते सगळे आले. त्यानंतर सगळे आमचे पाहुणे मंडळीच होते. म्हणजे कोण, खामगाव गावाच्या व्यतिरिक्तच सगळे जावई असतील, सगळे आमचे घाडगे कुटुंबाचे जावई. तुम्हाला लोकल नेत्यांचा काही मदत लोकल वगैरे? नेत्यांना पण काही बोलले की आम्ही ह्यांना फोन केला, त्यांना फोन केलाय. ते बोलले आमचा काय फोन उचलला नाही. पुढं सांगा. पुढे विषय झाला की नंतर मग आम्ही बोललो काय करायचं. नंतर मी गेलो SP साहेबांना भेटलो. SP साहेबांना निवेदन दिलं. SP साहेबांनी सगळं बघितलं. ताईला घेऊन गेलो तुम्ही स्वतः SP साहेबांकडे. SP साहेबांना दाखवलं सगळं. SP साहेबांनी लगेच रिमार्क वगैरे केला, व्हिडिओ वगैरे दाखवल्या. SP साहेब बोलले की मी तात्काळ कारवाईला पाठवतो. दुसऱ्या वाटतं आयवरला वाटतं बोलवलं, वाटतं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते, त्यांना बोलवलं. त्यानंतर मी मंत्रालयात गेलो. मंत्रालयात OSDला भेटलो मुख्यमंत्र्यांच्या. त्यांनी पण कारवाई करायचे आदेश दिले. लगेच फोन लावला. आता त्यानंतर आम्ही दादरला आलो, माहीमला आलो. मी मनसेचा बी पदाधिकारी आहे. तर साहेबांना मी कळवलं, साहेबांच्या PNला कळवलं. साहेब एका ठिकाणी होते, अमित साहेब होते. अमित साहेब बोलले फक्त 1 ते 1.5 मिनिटं द्या, मला टाईम देतो मी, काय असेल ते मला पाठवा PNला. स्वप्नील मी पाठवतो, मला सगळ्या गोष्टी पाठव, अमित साहेब मला बोलले. त्यानंतर गोष्टी आता अविनाश दादा आमची वाट बघत होता. थोडं अविनाश दादांनी पण सांगितलं सल्ला, काय असेल ते 307 मधून तुम्ही बाहेर या, आपण सगळ्या गोष्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना परिवार पूर्ण तुमच्या पाठीशी आहे. त्यानंतर परत रविवारी राजसाहेबांचा बड्डे होता. त्या दिवशी आम्ही तिकडे बंगल्यावर गेलो. अमित साहेबांना मी भेटलो वैयक्तिक. अमित साहेब बोलले मी तात्काळ कारवाई करायला सांगतो, जे आहे ते खरं त्या कुकणे कुटुंबाला न्याय द्या. सन्माननीय आमचे नेते अमित साहेबांनी जे गोष्टी घडवल्या केल्या ते आमच्यासाठी, माझ्या बहिणीच्या कुटुंबासाठी सगळ्यात मोठं योगदान त्यांचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि कोण आमच्या बाजूने उभं राहिलं का नाही राहिलं हे मला वाटतं संदीप सरांना माहिती आहे, वाणी सरांना पण माहिती आहे. गावाच्या व्यतिरिक्त कोण नाही, गावातलं कोणच नव्हतं. बहीण निस्ती वेड्यागत फिरत होती, इकडून तिकडून आणि तिच्याबरोबर मी फिरत होतो. आणि आमचं सगळं कुटुंब, आमचे सगळे जावई, गाडगे कुटुंबियाचे सगळे जावई आमच्यावर होते. हडवळे असतील, वाजगे असतील, विटे असतील, हे सगळे जावई वगैरे सगळे बहिणी सगळे आमच्या तिकडे पोलीस स्टेशनला होतं. तुमचे एक भाऊ, एवढी गंभीर परिस्थिती. एक भाऊ होते वाटतं कोण? माझा भाऊ एक मोठा होता, दिनेश गाडगे म्हणून आहे, तो एक होता. आमचं सगळं आम्ही सगळं भाऊ बंधू आहेत ना, सर्व हिच्या पाठी ठामपणे उभं राहिलो. आजही राहणार, उद्याही राहणार. उद्याही कुठलंही संकट आलं तरी राहणार. कारण आम्हाला माहिती आहे आमची बहीण कशी राहिली, कशी जगते, काय गंभीर परिस्थिती जगते, किती गरीब आहे ते आम्हाला माहिती आहे. म्हणून आम्ही भाव या नात्याने तिच्या पाठी आज पण राहणार, उद्या पण राहणार, पाठीशी राहणार. आणि जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही बहिणीच्या पाठीच राहणार. नशिबाने समजा त्यांच्या नशिबाने तुम्ही चांगल्या पदावर आहेत किंवा योग्य पद्धतीने बातम्या आल्या, व्हिडिओ आले, तर एखाद्याकडे काहीच नसेल तर त्यांनी काय करायचं? काहीच नसेल तर करायचं तर मी आज तोच विचार करतोय. मी आज गुंड साहेबांचे पण आभार मानले. बोलले तुमच्या प्रशासनाने हे जरा विचार करायला पाहिजे ह्या गोष्टीचा. हे काय पद्धतीने उद्या 10-15 जण येऊन जमाव करतोय, गोळा करतोय आणि डायरेक्ट 307चा कलम डायरेक्ट लागतात. आणि मुंबईच्या शहराच्या ठिकाणी एक दिवस विचार करतात PI साहेब, नक्की शहानिशा करतात की कशा पद्धतीने काय झालंय. आजूबाजूच्या लोकांना विचारतात, बाजूच्या लोकांना विचारतात, राजकीय पुढाऱ्यांना विचारतात, सामाजिक क्षेत्रातील लोकांना विचारतात की हा कशा पद्धतीने केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आज 10-20 जण येणार, राजकीय दबाव कोणाचा लागणार आणि त्याच्यानुसार तुम्ही डायरेक्ट तुमचे प्रशासन, पोलीस अधिकारी डायरेक्ट 307 सारखे कलम टाकतात. ह्या जो गोष्टीवर तुम्ही जरा ह्या गोष्टीवर आळा घातला पाहिजे. जुन्नर तालुक्यात पण, पुणे जिल्ह्यात पण बोललो ह्या गोष्टी सरच चालू आहे. मी ज्या दिवशी SP साहेबांना भेटू गेलो ना, त्याच्या आधी जुन्नर तालुक्यातला अजून एक व्यक्ती SP साहेबांना भेटायला आली. गुंड साहेबांना मी हे पण सांगितलं, तुमचे खालचे अधिकारी जे ज्या पद्धतीने काम करतायत त्यांना पण तुम्ही वचक लावा. आणि हा विषय आता वहिनी साहेबांचे मी मांडणार आहे की ज्या ज्या घटना घडतायत, आदरणीय शर्मिला वहिनी आमच्या, त्यांच्याकडे हा विषय मांडणार आहे. ह्या कुटुंबाला त्यांच्याकडे बसवणार आहे. या कुटुंबावर कसा अन्याय झालाय हा सगळं सांगणार आहे आम्ही. वहिनी साहेबांची पण भेट येईलच एक 10-15 दिवसात. अगोदर पोलिसांचं म्हणजे पोलीस कसे तुमच्याशी बोलायचे, आता कसे बोलतात, काय फरक? पहिल्या दिवशी तर बहिणीला आमच्या उभं पण करत होते, ओरडत होते. हे FIR ची कॉपी आमचे ऍडव्होकेट मॅडम होते, त्यांनी मागितली. FIR कॉपी तुम्हाला देणार नाही, जावा ऑनलाईन बघा, 8-7-8 तासांनी ऑनलाईन भेटेल, जावा बघा. अवचर साहेबांचं हे बोलणं आहे. अरे तुम्ही न्याय द्यायला बसले तर का कशाला बसले मला हेच समजत नाही. अवचर यांच्या खात्याने चौकशी करावी अशी तुम्ही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागणी केली कळत? आता हे गोष्टी कसं आहे, या गोष्टी घरचा कोकणे कुटुंब, आता शेवटी आम्ही पाहुणे, कोकणे कुटुंब निर्णय घेतील काय गोष्टी घ्यायचा, जागेचा निर्णय. शेवटी हे ह्यांचं गाव आहे, गावाला ह्यांना राहायचंय, हा निर्णय त्यांचा आहे.
चौकशी पोलिसांनी करायची. काय तुम्हाला ताब्यात घेतल्याच्या नंतर काय दमदाटी केली की तपास अधिकारी वगैरे यांनी काय? नाही मारा नाही काय दमदाटी वगैरे काय? नाही काय मोरे सरांबद्दल जे तपास अधिकारी काय सांगाल? सांगितलं मी त्यांना, तुम्ही ज्या गोष्टीने करत होते, ज्या गोष्टी बोलणं करत होते त्या हे चुकीच्या गोष्टीने ते बोलणं. मोरे दमदाटीच करत होते. मोरे दमदाटीच करत होते, सगळ्या गोष्टी बोलत तुम्ही होते. काय झालंय का तुम्ही लोक असे बोलत नाही खुल्लम खुल्ला हा. असं झालं, हे दाबतात मागून. नाही खुल्लम खुल्ला आम्ही बोलत नाही. मी ते क्लिअर कट बोलतोय. सकाळी मी गुंड साहेबांना बोललोय, तुमच्या अधिकाऱ्यांना पहिलं वचक द्या, सांगा की अधिकाऱ्यांनी काय ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात कशामुळं. उद्या जर कोणा राजकीय दबाव देत, उद्या कोणीही बोलेल की आम्ही आलो 20 जण ह्याच्यावर टाका 307, मग तुम्ही लगेच टाकणार का? काही गोष्टीचे काहीतरी आहे ना, शहानिशा करणं गरजेचं आहे ना. आम्ही बोलत नाहीये काय, शहानिशा करा तुम्ही त्या गोष्टीचे, पण तुम्ही काहीतरी वेळ घेणं गरजेचं होतं. 2 तासात मला वाटते 10 10:30 आले 11 वाजता, 2 10:30 2:30 वाजता वाटते गुन्हा दाखल केला यांनी 2-2.5 तासात. तुम्हाला आणल्यावर किती लोक आली होती खामगावच्या पोलीस स्टेशनला? अहो बरीच जण होती साहेब, आमच्या विरोधात होती. किती जण होती? आता साहेब आम्हाला तुम्हाला आठ ठेवलं असेल पण दिसत असेल ना. आता काय साहेब त्या खिडकीचा आत उघडा एकदम कोपऱ्यात बसवलं साहेब. आम्हाला असं केलं ना, याचा तर फोनच काढून घेतलेला, खाली बसवलं तुम्हाला? खाली बसवला, इथं बसा गपचिप असे म्हणले. आणि मी काय झालं साहेब, मी या पोराला तिकडे दवापुढं वायशिमचं चाललेलं ना, मी तिकडं गेलतो, मी सहज बोललो बा मयूरला सांगावं, तर मलाही त्याच्या बाजूला बसवलं. मग माझी मंडळी एकटी पडली. तुम्हाला आरोपी गेले? हा मला बसून आरोपच केला ना, गुन्हा टाकला, नंतर तेच झालं ना. मला एका जागेवर बसवलं. काय किती लोक होती इथं? पाहिली का? बरीच लोक होती साहेब. आता कोणते एवढं विषय कसा आपण एवढं कॅल्क्युलेशन काय जाऊ चला. अशा बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.